बहुतांश महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांनी राहुल गांधी यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार द्यावा म्हणून असं प्रस्ताव दिलेला आहे. पुन्हा एकदा एनडीएचं सरकार आणण्याकरता ही खूप चांगली गोष्ट आहे की राहुल गांधी यांना पंतप्रधानांचा पुढचे पंतप्रधान म्हणून जाहीर जर करत असतील तर आमच्या दृष्टीने चांगले, लढाई सोपी होईल. ज्या पद्धतीनं महाराष्ट्र असेल किंवा पश्चिम बंगालमध्ये असेल पक्ष फोडी आणि वेगळं पक्ष स्थापन करणं या सगळ्या गोष्टी झाली, यावरती शर्मिला ठाकरे यांनी भाष्य केलेलं आहे. दुसऱ्यांची मुलं सांभाळण्यापेक्षा स्वतःची मुलं सांभाळा अशा पद्धतीने हा जो विषय आहे मला याच्यावरती प्रतिक्रिया नाही द्यायची. हा विषय त्यांच्यापुरता त्यांनी तशा पद्धतीने म्हटलेला आहे. ठीक आहे. नवी मुंबई मधलं दुसरे मंत्री यांचं नाव कार्यक्रमामध्ये नाही, प्रोटोकॉलनुसार नाव टाकणं गरजेचं असतं, निमंत्रण देणं गरजेचं असतं. त्यावेळी आमदार खासदारांची पण नावं नाहीयेत. जाणीवपूर्वक नाईक हे सगळं करत आहेत का? राजकीय संघर्ष त्यांचा जो आहे तो शासकीय पातळीवरती घेताना दिसतो. हे बघा, एखाद्याची रेष पुसून स्वतःची रेष मोठी करता येत नाही, त्यासाठी स्वतः प्रयत्न करावे लागतात. एकनाथ शिंदे साहेबांचं जे स्थान आहे ते लोकांच्या हृदयावरती महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीत कोरलेलं आहे आणि कोणी माईचा लाल आला तरी ते नाव ते पुसू शकत नाही. मी काल स्वतः कमिशनर साहेबांशी बोललो. त्यांनी सांगितलं मी जी कच्ची पत्रिका बनवली होती त्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं नाव टाकलं होतं, परंतु महापौर आणि गणेश नाईक यांच्या सांगण्यावरून महापौरांनी ते नाव काढलं. शोकांतिक आहे की या ठाणे महानगरपालिकेमध्ये आमची सत्ता आहे, एकहाती सत्ता आहे. यापूर्वी सुद्धा सत्ता होती. प्रोटोकॉलमध्ये गणेश नाईकांचं नाव टाकायची गरज नाही. जिल्ह्यातील मंत्री आहेत म्हणून आम्ही त्या ठिकाणी टाकतो. आमचे दुसरे मंत्री प्रताप सरनाईक साहेब त्यांचं नाव नवी मुंबईत टाकलं जात नाही. गरज नसताना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी त्यांचं नाव टाकतो. परंतु अशा पद्धतीने आयत्या बिळावर नागोबाजी ही म्हण आहे. 10 जून 2025 साली कॅथलॅब असेल, डायलिसिस सेंटर असेल, सिटी स्कॅन असेल, मी स्वतः पत्र दिलेलं आहे एकनाथ शिंदे साहेबांना. त्यांनी स्वतः रेफर केलेलं आयुक्तांकडे आणि त्यानंतर ही सर्व त्या सुविधा तयार झाल्या. आचारसंहिता लागली म्हणून उद्घाटन करता आली नाही. परंतु अशा पद्धतीने जर आपण उद्घाटन करणार असतात, स्थानिक भाजपच्या आमदार आहेत मंदाताई, त्यांनी सुद्धा याला विरोध केलेला आहे. त्यांनी सुद्धा निषेध करून बाहेर पडलेले आहेत. एवढ्या छोट्या वृत्तीचं 2022 साली एकनाथ शिंदे साहेबांनी जर पाऊल उचललं नसतं आणि महाविकास आघाडीची सत्ता उलथून टाकली नसती तर तुम्हाला या लाल दिव्याच्या गाड्या मिळाल्या असत्या का, याचा सुद्धा विचार त्यांनी करायला पाहिजे. विमानतळाच्या वेळी झालं, आता पालिकेत झालं, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून आणि मुख्यमंत्र्यांना नोटीस पाठवून देखील अशा पद्धतीने जाणीवपूर्वक वागतात, तर मुख्यमंत्र्यांना देखील अपमान नाही करा. हे बघा, नवी मुंबईमध्ये हम करोसा कायदा सुरू आहे. ते पक्षाला सुद्धा मानत नाहीये. त्यांचा पूर्वीचा इतिहास आहे. भारतीय जनता पार्टीच्या आमदार आहेत मंदाताई मात्र, त्यांनी आज सकाळची स्टेटमेंट बघा. त्यांना सुद्धा मानत नाहीत, पक्षाला सुद्धा मानत नाहीयेत, मोदी साहेबांना मानत नाहीयेत, अमित शहा साहेबांना मानत नाहीयेत. हम करोसो कायदा आहे त्या ठिकाणी कुठेही म्हटलं जात नाही भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. ती गणेश नाईक जनता पार्टी आहे, नाईक जनता पार्टी आहे, भारतीय जनता पार्टी नाही आहे. हे स्वतः मंदाताई सकाळी म्हटलेले आहेत. त्यामुळे इतरांचा दोष नाहीये. केवळ एक कोते वृत्तीची मनोवृत्ती त्या ठिकाणी दिसून येते. त्यांना महानगरपालिकेमध्ये सुद्धा जो महाराष्ट्राचा नियम आहे, संख्याबळानुसार सदस्य निवडून जायला पाहिजेत. परिवहनला आमचे 5 सदस्य निवडून जात असताना सुद्धा नियमानुसार, परंतु त्यांनी त्यांच्या पक्षाचे सर्व सदस्य परिवहनवरती त्या ठिकाणी पाठवलेले. ठाणे महानगरपालिकेमध्ये जर आम्ही हा नियम लावला, एकही परिवहन समितीचा सदस्य इतर पक्षांचा जाऊ शकत नाही. परंतु अशा पद्धतीने आम्ही वागणूक करत नाही. त्यांची जी वृत्ती आहे कोते वृत्ती आहे. शिंदे साहेबांचं नाव पुसण्याचा जर त्यांनी प्रयत्न किती केला तरी सुद्धा लोकांच्या हृदयामध्ये जे शिंदे साहेबांचं स्थान आहे, मी पुन्हा एकदा बोलतो, कोणीही मायचा लाल आला तरी शिंदे साहेबांचं नाव पुसू शकत नाही. ठाणे महानगरपालिकेचे पालकमंत्री मग तसंच उत्तर म्हणून
भविष्यातल्या कामांमध्ये त्यांचे नाव ठाणे महानगरपालिकेतील आमचे पदाधिकारी आहेत, त्यांनी त्याची दखल घ्यावी. ज्या पद्धतीत तिकडे वागले जात आहेत त्या पद्धतीत तिकडे वागायचं नाही, वागायचं की नाही आमच्या ठाणे महापालिकेचे पदाधिकारी ठरवतील. नमस्कार.